नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूनम कोचिंग सेंटरचा संचालक बागुल सर आपले बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सच्या जर्नीमध्ये स्वागत करीत आहोत। मागच्या लेक्चरमध्ये नवीन कन्सेप्ट सुरू केली आपण, ती म्हणजे रूल्स ऑफ सर्ट्स। त्याच्यामधला आपण रूल नंबर फर्स्ट बघितला आहे। आता आपण रूल नंबर सेकंड बघणार आहोत। तत्पूर्वी आपण काही गोष्टी बेसिक गोष्टी समजून घेऊया। आता एक लक्षात घ्या बाळांनो की जो सर्ट असतो तो ह्या फॉर्मॅटमध्ये असतो बघा, आणि तुम्हाला माहिती आहे त्यातला ए जो आहे त्याला आपण बेस म्हणतो आणि याला काय म्हणतो आपण रॅडिकंट म्हणतो। रॅडिकंट पण नाव दिलं जातं किंवा बेस पण म्हटलं जातो। त्याच्यानंतर ही जी तुमची आहे एन, त्याला आपण म्हणतो ऑर्डर ऑफ द सर्ट। ठीक आहे, तर आता रूल नंबर सेकंड काय म्हणतो बघा। आता बघा बेस बदललेले हरकत नाही, पण मी त्याची ऑर्डर चेक करणार। याची ऑर्डर सेम आहे, तर ऑर्डर सेम आहे ना, तर ह्या दोघांना आपण एकत्र करू शकतो आणि या फॉर्मॅटमध्ये आपण लिहू शकतो। लक्षात घ्या रूल्स ऑफ इंडायसेसमध्ये आणि या रूल्स हा सर्टच्या रूल्समध्ये एकच आहे फरक, म्हणजे हा फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठीच व्हॅलिड आहे। ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी हा रूल व्हॅलिड होत नाही। त्यामुळे लक्षात घ्या फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठीच फक्त हा रूल व्हॅलिड आहे, हे पहिले समजून घ्या। आता एक लक्षात घ्या, आता मी तुम्हाला हा रूल समजून सांगितला आहे, बघून घ्या। बेस काही असो, फक्त त्याची जी ऑर्डर आहे ती सेम पाहिजे, आपण दोघांना एकत्र करू शकतो। आता हे आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया। आता एक लक्षात घ्या, समजा मला दिलं आहे तुम्हाला इथे दिला 8 आणि इथे दिलं तुम्हाला 5, 8 तुम्हाला दिला आहे तुमचं इथे परत 5 आणि इथे पण तुम्हाला दिलं आहे 5। घाबरू नका, लक्षात ठेवा बेस काही असू द्या पण मला ऑर्डर सेम पाहिजे। माझं लक्ष फक्त ऑर्डरवर पाहिजे। ही ऑर्डर इथे दिसते 5, इथे पण मला ऑर्डर दिसते, तरच मी त्यांना एकत्र करू शकतो। मग मी इथे लिहिलं 8 इंटू तुमचा 5, तुमची ऑर्डर जी असते ती पण लिहून घ्या। 8 5चं तुम्हाला माहिती आहे 40 आणि तुम्ही इथे लिहिली 5। ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, सेकंड एक्झाम्पल घेऊ। आता असं काही नाही की फक्त हेच इथे व्हेरिएबल्स दिलेले असतील। समजा इथे ऑर्डर तुम्हाला समजा झेड दिलेली आणि तुम्हाला इथे दिलं एक्स इंटू तुम्ही घेतला परत इथे घेतलं वाय आणि झेड। आता नीट लक्ष राहू द्या बाळांनो, इथे तुम्हाला काहीही दिसत नाही आहे, म्हणजे इथे लक्षात घ्या तुम्हाला ऑर्डर दिसते ती म्हणजे झेड, पण इथे बेस वेगवेगळा, काही हरकत नाही, फक्त मला ऑर्डर सेम पाहिजे। झेड दिसते, मला काही घेतलं नाही, मी काय करेल एक्स इंटू दोघांचं मल्टिप्लिकेशन करेल, एक्स इंटू वाय ह्या फॉर्मॅटमध्ये लिहा किंवा असं लिहा तरी चालतं। आणि याची जी ऑर्डर आहे बाळांनो ती काय लिहायची झेड। कधी कधी काय असतं की मला कधी कधी दिलेलं आहे, आता समजून घ्या, मला असं दिलेलं आहे टॅन थिटा इंटू किती बाळांनो साइन थिटा। बघा बाळांनो इथे मला काही दिसत नाही आहे, सर इथे ऑर्डर दिसत नाही, पण एक लक्षात द्या ऑर्डर नेहमी 2 पासून स्टार्ट होणार, 1 पासून इथे याची ऑर्डर कधीच स्टार्ट होणार नाही। लक्षात, इथे ऑर्डर किती 2, काहीच दिसत नाही, पण लक्षात घ्या इथे काही दिसत नाही, इथं पण एम्प्टी आहे, म्हणजे दोघं सेम आहे। मग काय करा, दोघांना हे करून घ्या, सिम्पलची ट्रिक आहे टॅन थिटा इंटू वॉट दॅट साइन थिटा। कधी कधी तुम्हाला समजा आता फोर्थ एक्झाम्पल पण घेऊन घेऊ, ट्रिग्नोमेट्री दिलेली, काही घाबरू नका, काहीही देऊ द्या। इथे काही जरी दिलं, फक्त लक्षात ठेवायचं आपले जे रूल्स आहे बेस पक्का पाहिजे, त्यामुळे मग घाबरायची गरज नसते। आता समजून घ्या, इथे मला दिला आहे सेक थिटा, घाबरू नका, सेक थिटा दिलं, इथे मला दिला आहे साइन थिटा इंटू परत मी घेतला इथे सेक थिटा आणि इथे मी घेतलं कॉस थिटा। काय करणार, सिम्पलची घाबरायचं नाही, सॉरी खूप डेंजरस दिसतंय, घाबरू कशाला राहिले। बघा ऑर्डर सेम आहे, मी लिहून टाकली सेक थिटा। माझा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर काय टेन्शन नाही, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून द्या, साइन थिटा इंटू कॉस थिटा। समजलं, इट इज व्हेरी इझी। लक्षात घ्या, मुलांच्या जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तरच मॅथ सिम्पल झाला। हे जे काय आपण बेसिक कन्सेप्टची जर्नी चालू केली, याच्यामध्ये जर तुम्ही नीट लक्ष दिलं ना, तर मी चॅलेंज सांगतो की तुम्हाला कधीच मॅथ्स विषय अवघड जाणार नाही। धन्यवाद।